यमुनानगर जिल्ह्यामध्ये जगादी नावाचे एक शहर आहे. या शहरामध्ये 4 जणांचे एक कुटुंब एका बंगल्यामध्ये राहत होते. यात होते योगेश बत्रा, त्यांची बायको प्रियंका बत्रा आणि त्यांची 2 मुले. नवरा योगेश हा एक बिझनेसमॅन होता. त्याची बत्रा प्लायवूड नावाची कंपनी होती, ज्यात प्लायवूडचे मॅन्युफॅक्चरिंग होत होते. याशिवाय योगेशकडे आणखी देखील अनेक व्यवसाय होते. तो शहरामधील एक नामांकित करोडपती व्यक्ती होता. त्याची गणना श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये होत होती. योगेश आणि प्रियंका यांच्या लग्नाला साधारणपणे 17 ते 18 वर्ष झाली होती. हा खूप मोठा काळ होता. त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांची दोन्ही मुले शाळेत शिक्षण घेत होती, तर योगेशचे आईवडील आणि इतर कुटुंबीय उत्तराखंडमधील खटिमा नावाच्या ठिकाणी राहत होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. भरपूर पैसा, प्रॉपर्टी, मालमत्ता, सुखी कुटुंब, सर्व काही होतं. जीवन आरामात चालू होतं. आता तारीख येते 28 मे 2016ची. हळूहळू सकाळ होत होती. यावेळी योगेशच्या घरात स्वतः योगेश आणि त्याची बायको प्रियंका आणि त्यांची 16-17 वर्षाची मुलगी ख्वाहिश हे एकूण 3 जण उपस्थित होते. योगेश आणि प्रियंका ग्राउंड फ्लोअरवरील बेडरूममध्ये झोपत होते, तर मुलगी फर्स्ट फ्लोअरवर राहत होती. 28 मेच्या पहाटे प्रियंका उठते. योगेश उठण्याची वेळ झाली होती, म्हणून बायकोने शेजारी झोपलेल्या आपल्या नवऱ्याला उठवले, त्याला आवाज दिला. पण योगेश बत्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बायकोला वाटलं कदाचित तो गाढ झोपला असेल. मग तिने त्याला हलवून पुन्हा आवाज देत उठवण्याचा प्रयत्न केला, तरीही योगेशने काही देखील प्रतिक्रिया दिली नाही. तो अजिबात हलत नव्हता. आता बायकोने त्याचा श्वास तपासला, तेव्हा कळालं त्याचा श्वास थांबला होता. हृदयाची धडधड देखील बंद झाली होती. ते पाहून बायको प्रियंका घाबरून जाते. ती आपल्या मुलीला आवाज देते, तसेच काही शेजाऱ्यांना देखील बोलावते. तिने आपल्या वडिलांना फोन केला. हळूहळू काही लोक तिथे जमा होऊ लागले. अखेर योगेशला नेमके काय झाले होते प्रियंकाने सांगितले. काल रात्री अचानक योगेशाला घबराट होऊ लागली होती. त्याला घाम देखील येत होता. कदाचित त्याने काही वाईट स्वप्न पाहिले असेल असे तिला वाटले. नंतर तो पुन्हा ठीक झाला आणि पुन्हा झोपी देखील गेला. पण सकाळी अशी परिस्थिती झाली, कदाचित त्यांना सायलेंट हार्ट अटॅक आला असावा असा अंदाज लावला गेला. दरम्यान त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी योगेशांना मृत घोषित केलं. त्यानंतर लोक योगेशांचा मृतदेह पुन्हा घरी घेऊन आले. प्रियंकाचे वडील स्वतः डॉक्टर होते. मुलीने जेव्हा त्यांना मागील रात्रीची माहिती दिली, तेव्हा त्यांनी हार्ट अटॅकची शक्यता मानली होती. सुनबाईंनी सासरच्या मंडळींना फोन करून ही दुःखद बातमी कळवली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ताबडतोब योगेशचे आईवडील खटिमाहून यमुनानगरकडे निघाले. संध्याकाळपर्यंत ते तिथे पोहोचले. घरात सर्वत्र रडारड सुरू होती. मातम पसरला होता. इथे एक आश्चर्याची गोष्ट अशी होती की कोणाला देखील योगेशच्या मृत्यूबद्दल काही देखील संशय वाटला नाही. सर्वांनी असेच मानले की हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे, म्हणजे हा नैसर्गिक मृत्यू आहे. प्रियंकाचे वडील डॉक्टर असल्यामुळे योगेशचे आई वडील खात्री बाळगत होते की त्यांच्या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असावा. घरात ही गोष्ट मुळीच चर्चेत आले नाही की एकदा योगेशचा पोस्टमॉर्टम करून घ्यावा, ज्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. 19 मे पर्यंत योगेश बत्रा यांचे सर्व विधीपूर्वक अंतिम संस्कार करण्यात आले. 29 मे पर्यंत योगेश बत्रा यांचे सर्व विधीपूर्वक अंतिम संस्कार करण्यात आले. योगेशचे आई वडील यमुनानगरमध्ये मुलाच्या घरी थांबले. त्यांनी विचार केला, सून प्रियंका आता एकटी पडली आहे. या कठीण काळात तिच्या सोबत राहणे गरजेचे आहे. तिला एकटे वाटू नये, म्हणून ते तिथेच राहिले. प्रियंका ही नवऱ्याच्या निधनामुळे खूप दुःखी दिसत होती. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यांमध्ये बदलू लागले. योगेशचे आई वडील अजून देखील विश्वास ठेवू शकत नव्हते की त्यांचा मुलगा आता या जगात नाही. विशेषतः आईला या घटनेचा खूप मोठा धक्का बसला होता. तिला आपल्या मुलाबद्दल विचित्र स्वप्ने पडू लागली होती. आईने नंतर मीडियासमोर कॅमेऱ्यावर देखील सांगितले की तिने स्वप्नात पाहिले तिचा मुलगा मदतीसाठी हाक मारत आहे. तो म्हणत होता, गुंड मला मारत आहे, मला वाचवा.
सुरुवातीला जेव्हा आईला अशी स्वप्ने पडली तेव्हा तिने कुटुंबासोबत याबद्दल बोलले. ते तिला समजावू लागले, तू आई आहे, मुलगा गेल्यामुळे तुला जास्त धक्का बसला आहे, त्याच गोष्टी तुझ्या मनात फिरत आहे म्हणून तुला अशी स्वप्ने पडत आहे. योगेशचे वडील देखील बऱ्याच अंशी मान्य करून बसले होते की मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. आई त्यांना स्वप्नाबद्दल सांगत होती, तेही तिला समजायचे, तू चुकीचा विचार करत आहे, पण प्रकरण इथे थांबत नाही. हळूहळू वडिलांच्या मनात देखील बदल होऊ लागला होता. त्यांच्या मनात देखील मुलाच्या मृत्यूबद्दल शंका निर्माण होऊ लागली होती. ते योगेशच्या आईसोबत याबद्दल चर्चा करू लागले. त्यानंतर त्यांनी खोलवर विचार सुरू केला. आपल्या मुलाला हार्ट अटॅक येण्याचे कारण तरी काय असू शकते. योगेशचे वय फक्त 42 वर्ष होते. तो हट्टाकट्टा आणि पूर्णपणे तंदुरुस्त होता. त्याला कोणताही आजार नव्हता. तो कोणतीही औषधे घेत नव्हता. पूर्वीही हृदयासंबंधी कोणतीही समस्या कधी समोर आली नव्हती. एकूणच वडिलांना समजले, मुलाला हार्ट अटॅक येण्यासारखे कोणतेही ठोस कारण नव्हते. असे विचार करत करत जून महिना पूर्ण निघून गेला. त्यानंतर योगेशचे आईवडील परस्पर चर्चा करून वडील जगाधरी पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पोलिसांसोबत बोलून दाखवले की 27-28 मेच्या दरम्यान त्यांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असे सांगितले गेले. पण त्यांचा संशय आहे की त्याचा मृत्यू नैसर्गिक नाही, काहीतरी अनोनी त्याच्यासोबत घडली आहे. पोलिसांनी ही गोष्ट ऐकून पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल विचारले, पण योगेशचं पोस्टमॉर्टम झालं नव्हतं आणि मृतदेह देखील नव्हता, कारण त्याचा अंत्यसंस्कार आधीच झाला होता. आता पोलिसांनी काय करावे, कसे ठरवावे की योगेशचा मृत्यू नैसर्गिक होता की अनैसर्गिक. पोलिसांनी वडिलांना दिलासा दिला, ठीक आहे, आम्ही काहीतरी करतो. पण अधिकाऱ्यांना वाटले, मुलाच्या मृत्यूमुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे म्हणून ते हे सत्य स्वीकारू शकत नाही. तक्रार नोंदवली गेली पण कोणतीही ठोस पुरावा झाली नाही. कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. फक्त नावापुरती केस राहिली. वडील वारंवार पोलीस स्टेशनचे फेरे मारत राहिले, पण प्रकरण तसेच थंड पडले होते. हळूहळू वडिलांना जाणवले, पोलिसांकडून आता काही होणार नाही. त्यांना स्वतःच काहीतरी करावे लागेल आणि कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. वडिलांना माहिती होते की काही खाजगी गुप्तहेर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात जे पोलिसांसारखी चौकशी करतात. जरी त्यांच्याकडे पोलिसांसारखी कायदेशीर ताकद नसते, ना मोठे नेटवर्क असते, ना अधिकृत अधिकार देखील नसतो, तरीही ते पैसे घेऊन आपल्या स्तरावर तपास करतात आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. आता आईवडिलांनी अशाच एका खाजगी गुप्तहेराचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना एक डिटेक्टिव्ह एजन्सी मिळाली. वडिलांनी त्या एजन्सीला योगेश बत्राच्या मृत्यूमागची सत्यता शोधण्यासाठी हायर केलं. आता गुप्तहेरांनी आपली चौकशी सुरू केली. योगेशच्या आयुष्यासोबत संबंधित प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला सुरुवात झाली. त्याच्या जीवनातील प्रत्येक तपशील शोधला जाऊ लागला. योगेश बत्राच्या कॉलेजच्या काळात त्याची ओळख प्रियंकासोबत झाली होती. प्रियंका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये मिस खलिसा आणि मिस दिल्ली देखील राहिली होती. कॉलेजनंतर घरच्यांच्या संमतीने योगेश आणि प्रियंकाचं लग्न झालं. काळ जसा जसा पुढे गेला तसे त्यांना 2 मुले झाली. सगळे काही व्यवस्थित चालू होते. गुप्तहेरांना आईवडिलांनी आणखी एक संशय सांगितला. मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवस प्रियंका दुःखी दिसली, पण त्यानंतर तिने योगेशचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ती सर्व कामे पाहू लागली आणि पुन्हा आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये आली. तिने मुलांना डेहराडूनला शिक्षणासाठी पाठवले. ते डेहराडूनच्या वेलम स्कूलमध्ये शिकत होते. आईवडिलांनी गुप्तहेरांना आणखी एक विनंती केली, या तपासाबद्दल कोणालाही समजू नये, विशेषतः योगेशच्या बायकोला. कारण मुलाच्या मृत्यूनंतर सून प्रियंकाच्या वागण्यात बदल दिसू लागले होते. ती सासू सासऱ्यांसोबत असं वागत होती जणू ते परके झाले आहे. तिने योगेशचा व्यवसाय आपल्या नावावर करून घेतला होता. असेही नव्हते की योगेशच्या मृत्यूनंतर आईवडील स्वतः तो व्यवसाय घेणार होते. ते आधीच म्हातारे झाले होते. शेवटी तो व्यवसाय प्रियंका आणि मुलांचाच होणार होता. तरीही प्रियंकाने घाईघाईत सर्व कागदपत्रांची प्रक्रिया करून व्यवसाय आपल्या नावावर करून घेतला. ती घरात आनंदात राहत होती. आईवडिलांना तिच्या हसण्याचे आवाज ऐकू येत होते. ती जेव्हा
फोनवर कुणाशी तरी बोलत होती तेव्हा असे वाटत होते जणू तिने आपल्या नवऱ्याला पूर्णपणे विसरले आहे. आई वडिलांनी तिला हसण्याबद्दल टोका देखील दिला, पण तिने काही ऐकले नाही. 2 महिन्याच्या आतच जिचा नवरा नुकताच गेला होता तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आल्यासारखे वाटत होते. प्रियंका आता जिममध्ये देखील जाऊ लागली होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर फार दिवस देखील झाले नव्हते आणि तिने पुन्हा जिम जॉईन केली होती. सुरुवातीला सासू सासऱ्यांना वाटले कदाचित दुःखातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, पण आता प्रकरण काहीतरी वेगळेच वाटू लागलं होतं. हे सगळं समजून घेतल्यानंतर गुप्तहेरांनी योगेश आणि प्रियंका यांच्या नात्याबद्दल माहिती गोळा केली. दोघांमधील संबंध कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांचे अनेक कॉमन फ्रेंड्स होते, त्यांच्याशी वेगवेगळ्या कारणांनी बोलण्यात आले. जवळच्या नातेवाईकांसोबत देखील चर्चा करण्यात आली. काही गुप्तहेरांनी तर प्रियंकावर नजर ठेवण्यास सुरुवात केली व ते तिच्या जिममध्ये देखील जाऊ लागले. या जुलै महिन्यात प्रियंका आपली मुलगी ख्वाहिशला घेऊन चंदीगडला जाते. गुप्तहेर तिचा पाठलाग करत तिथे पोहोचतात. त्या ठिकाणी प्रियंकाने जोरदार पार्टी केली, डान्स केला. तिथे आई मुलगी दोघी देखील खूप आनंदात दिसत होत्या. आता 2 महिन्यापूर्वी नवरा योगेशचा मृत्यू झाला होता, मग इथे या दोघी पार्टी का करत होत्या? या पार्टीमध्ये प्रियंका सोबत एक पुरुष देखील दिसला. आता हा माणूस कोण होता? गुप्तहेरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तिथे काही फोटो काढण्यात आले. प्रियंकाच्या मित्रांची माहिती गुप्तहेराकडे आधीपासूनच होती. त्यांनी सेटिंग करून पार्टी दरम्यान स्पष्ट फोटो मिळवले. तसेच प्रियंका आणि त्या माणसाचे आणखी काही फोटो मिळाले ज्यात ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते. त्या पार्टीचा फोटो ज्यात प्रियंका, तिची मुलगी आणि तो माणूस तिघेही एकत्र दिसत होते. ही 23 जुलै 2016ची रात्र होती. नंतर गुप्तहेरांनी हे फोटो योगेशच्या आई वडिलांना दाखवले. वडिलांनी फोटो पाहता सांगितले, हा माणूस तर अनेकदा आमच्या घरी आला आहे. पुढील चौकशीत असे समोर आले की या माणसाचे नाव रोहित कुमार आहे. तो एक जिम ट्रेनर होता. ज्या जिममध्ये प्रियंका जात होती तिथे तो तिला ट्रेनिंग देत होता. असेही असू शकते की दोघे फक्त मित्र असतील. पण गुप्तहेरांनी आणखी एक धक्कादायक माहिती मिळवली. प्रियंकाने रोहितच्या वाढदिवसाला त्याला 32 लाख रुपयांची कार गिफ्ट दिली होती. आता एवढा महागडा गिफ्ट फक्त त्याला दिला जातो जो मनाच्या खूप जवळचा असतो. गुप्तहेर जे काही करू शकत होते ते त्यांनी केले होते. आता पुढील तपास पोलिसांनाच करायचा होता. आता वडिलांकडे अनेक पुरावे होते जे प्रियंका आणि रोहित यांच्या संबंधाकडे स्पष्ट इशारा करत होते. वडील ते सर्व पुरावे घेऊन पोलिसांकडे गेले. 14 सप्टेंबर 2016 पर्यंत म्हणजे योगेशच्या मृत्यूनंतर जवळपास 3.5 महिन्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवली. यामध्ये प्रियंका आणि रोहित यांना संशयित मानले गेले. पोलिसांनी आपली चौकशी सुरू केली. दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. पण 12 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी दोघांनाही क्लीन चिट दिली. ही गोष्ट ऐकून आई वडिलांना मोठा धक्का बसला. वडिलांनी जी डिटेक्टिव्ह एजन्सी हायर केली होती ती खूप चतुर आणि मजबूत नेटवर्क असलेली होती. त्यांनी सेटिंग करून प्रियंका आणि रोहित यांचे कॉल डिटेल आणि लोकेशन मिळवले, विशेषतः योगेशच्या मृत्यूच्या रात्रीची. आणि जे समोर आले ते खरोखरच धक्कादायक होते. समोर आले की 27 आणि 28 मेच्या दरम्यान प्रियंका आणि रोहित यांनी जवळपास 40 वेळा एकमेकांसोबत फोनवर बोलणे केले होते. इतकेच नाही तर रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 2:30 वाजेपर्यंत रोहितची लोकेशन त्याच परिसरात दिसली होती जिथे योगेशचे घर होते. म्हणजे ज्या रात्री योगेशचा कथित हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याच रात्री त्याची बायको आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती आणि नंतर तो बॉयफ्रेंड त्याच परिसरात आढळला होता. ही अत्यंत धक्कादायक गोष्ट होती. आता योगेशचे वडील थेट हरियाणाच्या DGP पर्यंत पोहोचले. त्यांनी संपूर्ण माहिती मांडली. मुलाचा मृत्यू कसा झाला, सुनबाईचे वागणे कसे बदलले, तिचे बॉयफ्रेंड सोबतचे फोटो, CDR लोकेशन हे सर्व पुरावे दाखल केले. हे पाहून DGP ही आश्चर्यचकित झाले. त्यांना थोडी लाज देखील वाटली की एक 70 वर्षाचा म्हातारा माणूस इतके दिवस न्यायासाठी भटकत आहे आणि स्थानिक पोलीस यांनी काही देखील केले नाही.
डीजीपींनी तात्काळ ही केस कर्नाल पोलिसांकडे सोपवली. तिथल्या एसपींना सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे SITची स्थापना करण्यात आली. आता अधिकृत पद्धतीने सखोल तपास सुरू झाला. वडिलांनी आपल्या चौकशीत मिळालेली सर्व माहिती SITकडे सुपूर्द केली. योगेशच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. ज्या घरात योगेश राहत होता त्या परिसरातील लोकांचीही विचारपूस करण्यात आली. त्याचे मित्र ओळखीचे सर्वांकडून माहिती घेतली गेली. समोर आले प्रियंका आणि जिम ट्रेनर रोहित अनेकदा एकत्र दिसले होते. योगेशच्या मृत्यूनंतरही दोघे शहरात उघडपणे फिरत होते. रोहित तर घरात देखील येत नव्हता. पोलिसांनी अधिकृतरित्या 27 मेच्या रात्रीचे कॉल डिटेल आणि लोकेशन तपासले आणि हे खरे निघाले त्या रात्री रोहितची लोकेशन प्रियंकाच्या घराजवळच होती. पोलिसांना आणखी एक महत्त्वाची गोष्ट कळाली. त्या रात्री त्यांनी एका फेक नंबरवरून बोलणे केले होते. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दुसरं सिम वापरलं होतं. जर कुणी फोनमध्ये एक नंबर वापरत असेल आणि अचानक दुसरा नंबर वापरू लागला तर ही गोष्ट पोलीस सहज शोधू शकतात. पूर्वीही प्रियंका आणि रोहित फोनवर बोलत असायचे, पण 27 मेच्या रात्री त्यांनी जुनी सिम कार्ड काढून एक बनावट सिम वापरली होती. त्या रात्री आणखी 2 जणांशी बोलणे केले होते, पण तिची मुलगी तर त्याच घरात होती. मग तिने फोन का केला? सर्वप्रथम पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. 21 मार्च 2017 रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कडक चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सत्य सांगायला सुरुवात केली. त्याने कबूल केले योगेशचा खून करण्यात आला होता आणि त्यात त्याची बायको प्रियंका देखील सहभागी होती. आता 22 मार्च रोजी प्रियंकाला देखील यमुनानगरच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर योगेशच्या मृत्यूमागची खरी कहाणी समोर येऊ लागली. ही गोष्ट आहे वर्ष 2015 मधील. प्रियंकाचे वजन वाढत होते. तिने विचार केला आपण जिम करायला हवे आणि तिने एक जिम देखील जॉईन केली. त्या जिममध्ये रोहित नावाचा ट्रेनर होता जो तिला ट्रेनिंग देऊ लागला. हळूहळू प्रियंका आणि रोहित एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि लवकरच प्रियंकाचे रोहितसोबत शारीरिक संबंध सुरू झाले. योगेश घरात नसताना रोहित प्रियंकाला भेटण्यासाठी घरी येत होता. जानेवारी 2016च्या सुमारास योगेशला बायकोच्या या काळ्या कृत्यांची माहिती मिळाली. एके दिवशी योगेशने दोघांना भोंगळ्या अवस्थेत पकडले होते. तो खूप संतापला. त्याने स्पष्ट सांगितले जर हे लगेच बंद झाले नाही तर तो दोघांना कोर्टामध्ये खेचेल आणि केस देखील करेल. त्यानंतर रोहित आणि प्रियंकाने योगेशकडे माफी मागितली. ते म्हणाले आता असे कधी होणार नाही, आता आम्ही कधीच भेटणार नाही. पण तेव्हा प्रकरण तात्पुरते शांत झाले, पण काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्वीसारखं सुरू झालं. प्रियंका उलट योगेशवरच राग काढू लागली, त्याच्यासोबत भांडू लागली. तिने धमकी दिली जर तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी आत्महत्या करेन आणि तुलाच त्यामध्ये अडकवेन. तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तुझी खूप बदनामी होईल. या सगळ्यामुळे योगेश खूप तणावात राहू लागला. जर प्रियंका इच्छित असती तर ती योगेशला घटस्फोट देऊन रोहितसोबत लग्न करू शकली असती. पण योगेश हा अब्जाधीश होता तर रोहितची परिस्थिती कर्जात बुडालेली होती. त्याने अनेकांकडून उधार घेतले होते. प्रियंकाने स्वतः ठरवले आता नवऱ्याला मार्गातून हटवायचे जेणेकरून योगेशची सर्व संपत्ती आणि प्रॉपर्टी तिच्या नावावर येईल आणि तिला तिचे प्रेमही मिळेल. हे स्पष्ट होते. योगेशच्या मृत्यूनंतर सर्व काही तिचे होणार होते. त्याचे आई वडील म्हातारे होते, ते काय करणार नव्हते. प्रियंकाने आपली योजना रोहितला सांगितली आणि तो देखील तयार झाला. आता प्रश्न होता खून करायचा कसा. यासाठी त्यांना आणखी लोकांची गरज होती. या दरम्यान रोहितची ओळख आणखी 2 जणांसोबत झाली. पहिला होता श्यामसुंदर उर्फ सोनू. तो एका हॉस्पिटलमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. आणि दुसरा होता सतीश कुमार. रोहितने याच्याकडून काही पैसे उधार घेतले होते. ते दोघेही उत्तर प्रदेशमधील सहारपूर जिल्ह्याचे रहिवासी होते. रोहित आणि प्रियंकाने मिळून सोनू आणि सतीश यांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली. आता त्यांनी प्लॅन बनवायला सुरुवात केली. योजना अशी होती की योगेशला झोपेचे इंजेक्शन द्यायचे आणि मग त्याचा गळा दाबून मारायचे आणि मृतदेह एखाद्या कालव्यात फेकून द्यायचा. त्यासाठी दिवस ठरवला गेला 27 मेची रात्र. याच रात्री फेक सिम वापरून रोहित आणि प्रियंकाने अनेक वेळा फोनवर बोलून संपूर्ण प्लॅन फायनल केला होता. रात्री सुमारे 10 वाजता
प्रियंका इनोवा गाडीतून रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिथून तिने सोनू आणि सतीशला पिक केले. रोहितही येऊन गाडीत बसला. या गाडीत प्रियंकाची 16 वर्षाची मुलगी उपस्थित होती. त्यानंतर हे सर्वजण घराकडे निघाले. घरावर पोहोचल्यानंतर तिघे पुरुष गाडीत थांबले. प्रियंकाने सांगितले ती घराचा मागचा दरवाजा उघडा ठेवेल आणि तिच्या इशाऱ्यावर ते आत येईल. त्यानंतर आई मुलगी घरात आल्या. मुलगी फर्स्ट फ्लोअरवर गेली. आता योगेश झोपण्याची वाट पाहून जाऊ लागली. सुमारे 11 वाजता योगेश झोपायला गेला. जेव्हा खात्री झाली की तो गाढ झोपला आहे तेव्हा प्रियंकाने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि इशारा करून तिघांना घराच्या आतमध्ये बोलवले. तिघेही बदमाश घरात शिरले. थोडी आपापसात कुजबूज झाली. सोनू हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याने त्याने 2 सिरिंज आणि झोपेची औषधांची व्यवस्था करून ठेवली होती. पहिल्या सिरीजमध्ये औषध भरले गेले आणि सर्वजण बेडरूममध्ये गेले. आवाजामुळे योगेश जागा झाला. ताबडतोब रोहित आणि सतीश यांनी त्याला पकडले. सोनू इंजेक्शन देणार इतक्यात योगेश झुंज देऊ लागला आणि सुई तुटली. मग दुसऱ्या सिरीजमध्ये औषध भरले, तीही तुटली. आता प्लॅन फसताना दिसत होता. याचवेळी प्रियंकाने म्हटले, आता याला सगळं कळालं आहे, याला जिवंत सोडू नका. नवीन सिरीज आणायला वेळ नव्हता. त्यानंतर उशीने योगेशचे तोंड दाबले आणि त्याचा श्वास घोटला. या सगळ्यात बायको प्रियंकाने देखील पूर्ण साथ दिली. योजनेनुसार आता मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती, पण प्रियंकाने सांगितले याला इथेच राहू द्या, मी हार्ट अटॅकची स्टोरी तयार करू शकते. योगेशच्या शरीरावर विशेष जखमा नव्हत्या, रक्तस्राव देखील झाला नव्हता, म्हणून संशय येण्यासारखे काही नव्हते. त्यानंतर गुन्हेगार तिथून निघून गेले. प्रियंकाने खोलीची साफसफाई केली आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागली. तिला तिचा ड्रामा सुरू करायचा होता. सकाळी योगेश उठण्याची वेळ झाली तेव्हा प्रियंकाने आरडाओरड सुरू केला. लोकांना बोलवले आणि ती स्वतः देखील रडू लागली. तिने स्वतः सांगितले नवऱ्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. घाईघाईत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोस्टमॉर्टमचा विषय निघण्यापूर्वीच प्रियंका मृतदेह घेऊन घरी आली. तिने सर्वांना खात्री पटवली की ही हार्ट अटॅकची केस आहे. तिचे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी देखील होकार दिला आणि सर्वांचा विश्वास बसला. त्यानंतर योगेशचा अंत्यसंस्कार झाला. पण योगेशच्या म्हाताऱ्या आईवडिलांना संशय आला आणि त्यांनी हार मानली नाही. जरी पोलिसांनी त्यांना साथ दिली नाही तरी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आणि गुप्तहेरांच्या मदतीने केस उघडकीस आणली. 24 मार्च 2017 पर्यंत सुपारी किलर सोनू आणि सतीश या दोघांना देखील अटक करण्यात आले. नंतर योगेशच्या वडिलांनी आपल्या नातीविरुद्ध देखील कोर्टात याचिका दाखल केली की तिने देखील आईला मदत केली होती. या मुद्द्यावर कोर्टात मोठी चर्चा झाली, पण हायकोर्टाने नातीला आरोपी मुक्त केले. पुढे प्रियंका, रोहित आणि सोनू जामिनीवर बाहेर देखील आले होते. या केसमध्ये सुमारे 25 जणांनी साक्ष दिली. टेक्निकल पुरावे अत्यंत महत्त्वाचे होते. चौघांवर देखील खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 6 ऑगस्ट 2021 रोजी प्रियंका, रोहित, सोनू आणि सतीश यांना योगेशच्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच 60,000 रुपये दंड देखील ठोठावण्यात आला. प्रियंकाच्या नातेवाईकांनी एका पोलिसाला लाच देण्याचा प्रयत्न केला होता, जो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. नंतर डीजीपींनी लाच देणाऱ्यावर आणि त्या पोलिसांवर देखील केस नोंदवली. सध्या योगेश बत्रा केस हायकोर्टात प्रलंबित आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.